बंधू भगिनींनो, 15 महिन्यापूर्वी आम्ही अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारनं फार मोठे निर्णय घेतले. माझं नेहमीचं भाषण मी करत असतोय, पण 2.5 वर्षामध्ये सरकारनं जे निर्णय घेतले त्याचा प्रचार आणि प्रसार होण्याची फार मोठी आवश्यकता आहे. बंधू भगिनींनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्यामध्ये आणली. 3 महिन्याचे आम्हाला पैसे वर्ग करायचे होते, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आणि त्यापूर्वी आचारसंहिता होती. या आचारसंहिता येण्यापूर्वीच या लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ म्हणजे काँग्रेस, उबाटा आणि आमच्या पवारसाहेबांचा पक्ष हायकोर्टात गेला. त्यांनी पिटिशन दाखल केलं की 46,000 कोटी रुपये याला खर्च येणार आहे आणि सरकारची तिजोरी रिकामी करतायत, राज्य कर्जबाजारी करणार आहेत आणि याला स्थगिती द्यावी, योजना ही चालवू नये. हायकोर्टाने हस्तक्षेपाला नकार दिला, स्थगिती दिली नाही. बंधूंनो, तोपर्यंत त्यांनी दुसरा फंड आणला की TN शेषन नावाचे एक निवडणूक आयुक्त या देशाचे फार कडक होऊन गेले. त्यांच्यामुळे आचारसंहिता सुरू झाली. पहिली होतीच, पण त्याची अंमलबजावणी त्यांनी सुरू केली. त्याने असा एक नियम केला होता की 6 महिन्याच्या आत जर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असतील तर लोकांना प्रभावित करणारा कोणताही निर्णय घ्यायचा नाही, अशी तक्रार घेऊन ते हायकोर्टात जायची. कुलकुल लागताच आम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पहिले 2 महिन्याचे, नंतर 3 महिन्याचे 7,500 आईचे, 7,500 मुलीचे असे 15,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर केले आणि बोंबलत बसा पण सांगितलं. अमरीश बोंबलत बसा हा शब्द पार्लमेंटरी आहे का अनपार्लमेंटरी शब्द आहे. आणि त्यामध्ये अनेक 2 अडचणी होत्या की 2.5 लाखाची उत्पन्नाची मर्यादा आम्ही घातली होती, ती केशरी आणि पिवळ्याकरला काढून टाकली. काही ठिकाणी कार्यकर्ते म्हणायचे, साहेब एकेका नवऱ्याला 2-2 बायका आहेत, त्याचं काय करायचं? आम्ही तर एकाच महिन्याला देणार होतो. आम्ही म्हटलं नवऱ्याला विचारा लाडकी कोणाच्याला द्या. 2 अविवाहित मुलीला द्यायचं होतं, फक्त एकच मुलीला द्यायचं आहे. आता एके घरामध्ये 2-2 मुली आहेत. आई वडिलांची परीक्षा होती, लहानगीला द्यायचं का मोठीला द्यायचं आम्ही मांडलं होतं, परंतु 46,000 कोटी रुपये लागणार होते. पुन्हा 3,000 कोटी अधिवेशन होणार नव्हतं, त्यामुळे आम्ही पुरवणी मागणी काही मांडू शकलो नाही. परंतु परवा 2 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार हे कोल्हापूरला आले. महायुतीचा प्रचाराचा नारळ फोडला आणि त्यांनी तुम्हाला वचन दिलेलं आहे की येणाऱ्या 20 नोव्हेंबरला महायुतीचा उमेदवार म्हणजे मी, माझं चिन्ह घड्याळ, त्या घड्याळ चिन्हासमोरची कटाकट बटणं दाबा, तुम्हाला ही 1500ची 2100 करणार आणि नंतर 3,000 केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा विश्वास दिलेला आहे. दुसऱ्या मुलीलाही आम्ही देणार आहोत, तेही वचन आम्ही दिलेलं आहे. फक्त दुसऱ्या बायकोला मिळणार नाही, कारण द्विभार्या प्रतिबंधक कायदा आपल्या राज्यात आहे. ते दिलं तर मग ते तसं करतील, तुमच्यावर अन्याय होईल, पण आम्ही दुसऱ्या बायकोला काही देणार नाही. कुठल्याही घटकाला आम्ही नाराज ठेवले नाही. कोतवालाचं मानधन वाढवलं, पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, अंगणवाडी सेविका मदतनीसचं मानधन वाढवलं, आशा वर्करचं मानधन वाढवलं, CRPच्या बचत त्यांचं मानधन वाढवलं, ग्राममध्ये सरपंचाचं मानधन वाढवलं, ग्राममध्ये सदस्याचा भत्ता वाढवला, सगळ्या जाती धर्माची मंडळं केली आणि कुठल्याही घटकाला आम्ही नाराज ठेवलेलं नाही. पण एवढं जर 2.5 वर्षात हे महायुती सरकार काम करू शकतं, पुन्हा जर 5 वर्षे सत्ता दिली, तुमच्या आयुष्याचं कोट कल्याण करणारे आम्ही निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मी या निमित्ताने दाखवतो. अनेक वेळा मला आपण संधी जी दिली, 19 वर्ष, आता पुन्हा संधी दिली तर आम्ही शेतकरी कर्जमाफी आम्ही करणार आहोत. 2 लाखाच्या वर वसंतराव चव्हाणांचा अडकलेला आहे, त्याला सुद्धा आम्ही न्याय मिळवून देणार आहोत. तुम्ही काही काळजी करू नका. 2 जुलै 2023ला आम्ही महायुतीला सरकारला पाठिंबा दिला आणि 15 जुलै 2023ला 1,500 रुपये पेन्शन करणारा कायदा करण्याचं भाग्य मला लाभलं. बंधू म्हणून आता 2 त्रुटी आहेत. एक 1,500ची पेन्शन 2,000 रुपये करायची आहे, 21,000 उत्पन्नाची मर्यादा ही 50,000 रुपये करायची आहे. या दोन्ही त्रुटी पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिले तर मी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मोफत ऑपरेशन अनेक वेळा मी सांगितलं, कायद्यात बदल केला, या धर्मादाय दवाखान्यांना वटणीवर आणलं आणि मोफत ऑपरेशन या 15 वर्षात लाखो लोकांची आपण केली. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.